दिवाळी का साजरा करतात? बोला पटपट. तुमच्या दृष्टीनं काय आहे? आपण सण साजरा करतो ना, दिवाळी का साजरा केली जाते? तुम्हाला काय वाटतं महाराज? काय कारण आहे? काय काय जण म्हणतात की राम वनवासावरून माघारी आले म्हणून आम्ही काय साजरा करतो. बरोबर आहे ना? इथं बसलेल्या 99% लोकांचं हेच उत्तर असणार आहे. मला माहित आहे की राम वनवासावरून माघारी आले म्हणून आम्ही साजरा काय केली. आता प्रॅक्टिकली विचार करा. आपण रावणाला मारलं त्या दिवसाला काय म्हणतो? काय म्हणतो? आता ते पण खरं नाही बरं का. काय शास्त्र जर बघायला गेलं ना तर ते सुद्धा खरं. आणि मी काय असं सांगत नाही, याला पुरावे सुद्धा आहेत. जे पंडित ज्वाला प्रकाश म्हणून आहेत, ज्वाला प्रकाशजी, त्यांनी आपल्या बंबई छाप्यामध्ये सांगितलंय, जे रामचरित्र मानस आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते क्लिअर केलेलं आहे. कारण आपण विज्ञानाची लोक आहे, आपण खरं जाणून घेणं महत्वाचं आहे. दिवाळी साजरा केव्हा केली जाते तर राम वनवासाला गेले 14 वर्ष. बरोबर आहे? तर आपण काय समजतो? ज्या दिवशी रावणाला मारलं त्या दिवशी आपण काय साजरा करतो? दसरा. पण विचार करा, दसरा आणि दिवाळीमध्ये किती दिवसाचं अंतर आहे? किती दिवसाचं आहे? बोला पटपट. 20 दिवसाचं तर आहेच. मग मला सांगा, भरतानं आधीच रामाकडून वचन घेतलेलं, आठवा, की दादा चल घरी. तर राम म्हटले मी माझ्या बापाचा शब्द मोडू शकत नाही. मी जर आत्ताच माघारी आलो तर माझ्या वडिलांचा शब्द काय ठरेल. पण भरतानं वचन घेतलं, दादा ज्या दिवशी तुझा वनवास संपेल आणि रावणाचा वध होईल त्या दिवशीच तू माघारी यायचं. मग मला सांगा, रामानं जर वचन दिलंय भरताला की रावणाचा वध झाला की मी कुठं जाणार आहे, लगेच महाराज पुष्पक विमान पाठवलं आणि लगेच राम कुठं गेले? अयोध्येला गेले. मग 20 दिवस हे कुठं होते? काय आपली समज खोटी आहे. अजिबात राम आल्यानंतर वनवासावरून राम कधीच आले? राम ज्या दिवशी रावणाला मारलं त्या दिवशीच माघारी आले वनवासावरून रामप्रभू. मग खरं कारण ऐका महिला मंडळ, आपल्या घरामध्ये दिवाळी साजरा होते ना, ज्यावेळी महाराज समुद्र मंथन झालं. काय झालं? समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनातून लक्ष्मी बाहेर पडली. काय पडली? विचार करा, जर रामप्रभू जर वनवासावरून माघारी आले असते, दिवाळी जर साजरा केली असते तर मूर्ती कोणाची पूजली असते? आपण महाराज दिवाळीला कोणाचे फोटो पुजतो? कुणाचं पूजन करतो? लक्ष्मीचं करतो. आणि लक्ष्मी सोबत गणेशाचं. कोण असतं लक्ष्मी सोबत? मग विचार करा, त्या समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनातून काय बाहेर पडली? लक्ष्मी बाहेर पडली. आणि लक्ष्मी ती मुलगी आहे समुद्राची, मुलगी आहे समुद्राची. आणि त्याच दिवशी तिचा विवाह झाला नारायणाशी. कुणाशी झाला? नारायणाशी विवाह झाला. आणि त्यानंतर त्या दिवसाला, ज्या दिवशी नारायणासोबत विवाह झाला आणि लक्ष्मी नारायणाचं लग्न झालं, त्या दिवसाला आपण आनंदाची दिवाळी म्हणून साजरा करतो. हे खरं कारण आहे. पंढरीचा मार्ग धरा, पंढरीचा फेरा चुकवा 84चा, व्रत करा एकादशी, भरा अमृताच्या राशी. तुका म्हणे धंदा केला, तुका म्हणे धंदा केला, बहु लाभ सापडला, व्रत करा एकादशी, भरा अमृताच्या राशी.
दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादि सेवितं कपीतजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं श्लोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती याच्या वाटा मज दावया सुभटा मज दावया सुभटा मज दावया सुभटा काय भक्तीच्या वाटा मज दावया सुभटा मज दावया सुभटा मज दावया सुभटा नानो म्हणता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या वाटा मज दावया सुभटा काय भक्ती ज्याच्या वाटा मज दावया सुभटा मज दावया सुभटा मज दावया शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांना विनंती आहे महिला मंडळ पुढे येऊन बसायचे पुढे या इथं या साईडला महिला मंडळाने बसायचे चला पटपट महिला मंडळ पुढे या 11 वाजून गेलेले आहेत टाइम संपत चाललाय पुढे या पटपट चला उठा मागून येणारी लोक माग बसतील चला पटपट पुढं विठ्ठल 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 कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा भक्तीचा मळा प्रेमाचा जिवाळा आणि चैतन्याचा चितकळा असणारे आमचे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि मनुष्य लोकाला जन्माला आलेल्या संपूर्ण
प्राणी मात्राला संदेश देणारा अभंग आहे की माणसाच्या जीवनामध्ये कोणता दिवस कधी शेवटचा येईल, कोणता दिवस कधी शेवटचा असू शकेल हे सांगू शकत नाही. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. माणसाच्या जीवनामध्ये, प्राणी मात्र्याच्या जीवनामध्ये कोणता दिवस कधी शेवटचा असेल हे सांगू शकत नाही. म्हणून या अभंगातून महाराज लोकांना सहज, सरळ आणि सोपा मार्ग सांगतात की या जीवन तलावावर, या जीवन सृष्टीवर यातून तुम्हाला तरुण जायचं असेल तर तुम्ही काय करा. या देहाचा तर भरोसा नाही. आयुष्य कधी आपली साथ सोडेल, आपला श्वास कधी थांबेल हे सांगू शकत नाही. पण या जीवन जगत असताना तुम्हाला जर याच्यातून काही घ्यायचं असेल तर जीवनामध्ये चांगलं सत्कार्य करा, सद्भावना ठेवा, चांगल्या मार्गाने चला. आणि जीवनामध्ये जर तुम्हाला अमृताच्या राशी जर राशींचा संचय करायचा असेल तर तुम्ही काय करा. व्रत करा, एकादशी भरा अमृताच्या राशी, अमृताच्या राशी भरा. अजून काय करा. वाट धरा, मार्ग धरा पंढरीचा, पंढरीचा मार्ग धरा. आणि याच्यातून तुम्हाला काय मिळेल तर जो 84 लक्ष जो फेरा आहे, तो 84 लक्षाचा फेरा तुम्हाला चुकवता येईल. आणि अजून महाराज काय सांगतात की आम्ही जन्म मरणाचा धंदा केला आणि याच्यातून आम्ही नामस्मरणाचा धंदा वाढवला. आणि या नामस्मरणाच्या धंद्यातून आमचा लाभ मात्र भरपूर झाला. कारण नामस्मरण असं धन आहे जे कितीही साठवा ते कधी संपत, त्याची प्रगती होत राहते. असं धंदा आम्ही नामस्मरणाचा धन साठवण्याचा, वाढवण्याचा केला. या अभंगातून सरळ सरळ अर्थ असा आहे की प्रत्येक जीवाला, प्रत्येक प्राणी मात्राला आयुष्यामध्ये मरण हे निश्चित आहे. आज बघायला गेलं ना तर आपल्या सगळ्यांचे असणारे अण्णा, ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे, आमचे कैलासवासी, वैकुंठवासी पांडुरंग राजाराम कर्वे. आज बघायला गेलं तर सगळा परिवार एकत्र आहे, सगळा कुटुंब एकत्र आहे. आज सगळे पाहुणे रावळे आलेले आहेत. पण महाराज, त्या बायकोची नजर आपल्या नवऱ्याला शोधते, त्या मुलीची नजर आपल्या बापाला शोधत असते. कारण एवढ्या सगळ्यांची गर्दी आहे. त्या मुलाला विचारा, आज महाराज सगळेजण त्याला येऊन भेटतील, सगळेजण त्याला येऊन महाराज त्याचा पाहुणचार विचारतील, तुला कसं वाटतंय, कसं नाही, काळजी घे असं म्हणतील. पण एक सांगू का, कुणी जर किती जवळ आलं ना आणि सांगितलं, बाळा, कधीच भैयाच्या चेहऱ्यावर महाराज नेहमी हसू असतं, पण आज चेहरा त्याचा बघितला ना महाराज, अश्रू लपवतोय आणि एका कोपऱ्यात जाऊन रडत बसतोय. त्याला जर कोणी धीर देऊन सांगितलं ना, बाळा अरे रडू नको, तुझा बाप जरी गेला असला ना तरी आम्हाला तुझा बाप समज, आम्ही तुझ्या बापासारखे आहे. पण एक सांगू का दादा, कुणी जरी किती बापासारखं आलं ना तरी बाप हा बापच असतो. बापाची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही. आज महाराज, आमच्या अण्णांनी कधीच कुणाला दुखवलं नाही. सगळे जेवढे त्यांच्या प्रेमाची मंडळी आहेत ना, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी, नेहमी हसत राहणार, मस्करी करणार. सगळ्यांसोबत आमच्या वहिनी असतील, नेहमी सगळा परिवार असेल. सगळ्यांच्या आठवणीमध्ये आज बघायला गेलं ना तर महाराज, आम्ही लहानाचं मोठं झालो. आमच्या मावशीनं आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि मावशी म्हणजे आईसारखी असते. आज तिच्या डोळ्यात अश्रू पाहिले ना, मी इथं कीर्तन करते, माझी मला माहिती मी कसं कीर्तन करते. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीचं जाणं आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला होताना त्रास दिसतोय ना, हे त्याला माहिती असतं.
त्याचं दुःख काय, त्या वेदना काय असतात. आज बघायला गेलं ना तर आज सगळा परिवार, आज सगळी महाराज आपली फॅमिली एकत्र आहे. पण बाळा घाबरू नको रे, मी तुझ्या पाठीशी आहे असा म्हणणारा हात आता उरला नाही. माणसं जातात पण उरतात त्या फक्त आठवणी. आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट ही कायमची राहत नाही. एकतर काळ संपून जातो, नाहीतर आपली वेळ तरी संपून जाते. आयुष्य हे असंच आहे, येणाऱ्या क्षणांचा संचय करायचा असतो आणि आनंदात त्या आठवणींचा उजाळा आपल्याला आठवत राहतो. आज बघायला गेलं ना तर महाराज खऱ्या अर्थानं आमचे अण्णा सुद्धा इथं येऊन बघतायत. माझा परिवार सगळा एकत्र आहे. सगळी माझी जवळची जीवाभावाची मंडळी इथं उपस्थित आहेत. आज बघायला गेलं ना तर महाराज आज क्षणोक्षणाला वर्षभरात महाराज माझ्या मावशीच्या डोळ्यामध्ये अश्रू थांबले नाहीत. वर्षभर नाव काढलं की महाराज डोळे पाणवतात, अश्रूचा बांध फुटतो. आज बघायला गेलं ना तर ज्या दिवशी पहिल्या दिवशी भैयाचा जन्म झाला आज सगळं आठवतं. लहान मुलाला जन्माला घातलंय, मुलाचं कौतुक लय बापाला असतं महाराज, बाप दाखवत नाही. हालाकीचे दिवस काढले, शेतामध्ये राब राब राबला. बघायला गेलं ना कायम महाराज दोघं शेतामध्ये असायचे. अण्णा आणि मावशी शेतामध्ये कष्ट करणार, राबराब राबणार. पहिले दिवस नव्हते चांगले महाराज, खडतर प्रवास होता आयुष्याचा. आणि ज्या दिवशी सुखाचे दिवस आले ना त्यावेळी महाराज अण्णा मात्र आपल्याला सोडून गेले. आज सगळं आठवतं महाराज. त्या भैयाला आमच्या सीमाताईला विचारा, मावशीला आठवत असेल ज्यावेळी महाराज लहान मूल जन्माला आलं, बापाला आनंद असतो लहान मुलांचा. त्याला असं मांडीवर उचलून घेणार, नाहू घालणार, गन पावडर करणार लहान मुलाचा. माझं लेकरू आहे, माझं बाळ आहे, खाऊ घातलेलं आज आठवेल. त्या बापानं आम्हाला हाताला धरून चालायला शिकवलं तर क्षण आज आमच्या डोळ्यासमोर येतोय. अरे आमचा बाप किती जरी मोठा झाला तरी महाराज घोडा घोडा बनून आमच्यासाठी रांगला. आज आठवतं दारामधली जर महाराज त्यांची सायकल दिसली तर महाराज आम्हाला आमचा बाप आठवतो. खुंटीला अडकवलेला त्यांचा शर्ट दिसला ना तर आम्हाला आमचा बाप आठवतो. एखादी लेक तिच्या बापासोबत माहेरला आली ना तर लेकीची विचारपूस करताना बाप पाहिला की आम्हाला आमचा बाप आठवतो. अरे दिवाळीचा सण आला ना, लेक भाऊबीजीला माहेरला येऊ द्यात. माहेरला बाप नसेल ना तर भाऊबीजीला सुद्धा माहेरला जाऊ वाटत नाही. महिला मंडळांना माझा एक प्रश्न आहे, तुमचं गाव म्हणजे तुमचं माहेर आहे. ज्या गावात तुम्ही राहता त्या गावाला तुमचं माहेर म्हणता का? जिथं तुमचं मायबाप आहे त्याला माहेर म्हणता? महिला मंडळ, जिथं तुमचे मायबाप आहेत त्याला काय म्हणायचं? माहेर म्हणायचं. महाराज लेकीचा जास्त जीव असतो आपल्या बापावरती. लेकीला जर कोणी विचारलं ना, का ग, का कुठं सणाला गेली नाही, का दिवाळीला गेली नाही? नाही ग, मला नाही जाऊसं वाटत. का? कारण माझा तिथं बाप उरलेला नाहीये. मला नाही तिथं जाऊ वाटत कारण प्रत्येक घरातली प्रत्येक गोष्ट मला माझ्या बापाची आठवण करून देते. मला हवं तर घेऊन यायचा. अरे किती गरीब परिस्थितीत बाप असू द्या, आपल्या लेकीच्या सगळ्या हट्ट पुरवतो, आपल्या लेकीला राजकुमारी सारखा वाढवतो. तो बाप असतो. दाखवून जी प्रेम करते ना तिला आई म्हणतात, पण जी न दाखवता प्रेम करते ना, जो कधीच व्यक्त होत नाही, दाखवत नाही,
पण हृदयामध्ये ज्याच्या नेहमी प्रेमच दडलेलं असतं असा बाप असतो. माणसं नेहमी म्हणतात गाईला वाचवा, गाईला वाचवा, बैलाला वाचवा, असं कोणच म्हणत नाही. गोट्यातली गाय निवांत चरताना सगळ्यांना दिसते हो, पण राबणारा बैल, उन्हाच्या झळा सोसणारा बैल, शेतामध्ये सऱ्या पाडणारा बैल कधीच कुणाला दिसत नाही. ती गाई म्हणजे आई आहे आणि शेतामध्ये राबणारा बैल म्हणजे बाप आहे. कधीच कोण बापाचा विचार करत नाही. आयुष्यामध्ये कविता सुद्धा लिहिल्या जातात आईवरती, काव्य केली जातात आईवरती, व्याख्यान केली जातात आईवरती, कीर्तन सुद्धा केली जातात आईवरती. पण बापाबद्दल कोणीच कधी कधी बोलत नाही. कारण मुलांना वाटतं माझा बाप कठोर आहे, माझा बाप माझ्यासोबत नीट बोलत नाही, प्रेम व्यक्त करत नाही. अरे पहाडासारखा दिसणारा बाप आहे, पण त्याच्या संवेदना सुद्धा लाजाळू सारख्या आहेत. ते कधीतरी समजून घ्या. बापाची किंमत काय आहे, बापाची माया काय आहे, बापाचं प्रेम काय, हे आम्हाला बाप गेल्यानंतर उमगतं. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी ओढे लेकराचे ओढे, बाप करी ओढे लेकराचे ओढे. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप करी लेकराचे ओढे, बाप करी ओढे लेकराचे बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवोनी. आयुष्यभर कष्ट करत आला आमचा बाप. हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, उन्हामध्ये राबला आमचा बाप. आम्ही लहानाचं मोठं झालो, आम्ही पाहतोय. कधी जर घरी गेलो ना, श्रीमाताई महाराज सासरवरनं यावी, ती आलेली समजलं की घरी महाराज तिला ओली भेळ आवडते, नेहमी ओली भेळ घरी घेऊन येणार. आमचा भैया आहे ना, आतापर्यंत महाराज कधीच त्याला म्हटले नाहीत रानात जा, दार धर, रानातलं काम कर, तू नको करू, तुला नाही सहन होणार, तुला नाही जमणार. म्हणून आयुष्यभर ज्या दिवशी महाराज देहांत झाला ना, त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा महाराज तिथं बाजरीचं काम चाललेलं, अजिबात कधी काम थांबलं नाही.
चांगला हसता खेळता बोलता माणूस दवाखान्यात चांगला बोलतोय. कोणालाच कधी वाटलं नव्हतं की असा वेळ येईल, असा दिवस येईल. पण बघा, जगाच्या बापाला मी मगाशी सुद्धा सांगितलं की मरण कधीच कुणाला चुकलं नाही. अहो, त्या रामाच्या बापाला सुद्धा मरावं लागलं. मग तुम्ही आम्ही कोण आहे? बघा, राम वनवासाला निघालाय. सगळे म्हणतात बापाचं प्रेम नसतं मुलावरती, बाप प्रेम दाखवत नाही. ज्यावेळी महाराज राम वनवासाला निघाला, कैकेयीने हट्ट धरला, माझ्या भरताला गादी आणि रामाला वनवास. दशरथ राजाला सहन झालं नाही. दशरथ राजा महाराज असा महालामध्ये पडलेला आहे. कौसल्या तिथं आहे. एक हात कौसल्याच्या हातामध्ये आहे. मी तुम्हाला बाप सांगते, आई नुसतं म्हणते मी मुलाशिवाय जगू शकत नाही, माझं मूल गेलं तर मी राहू शकत नाही. पण महाराज, मूल गेल्यानंतर नुसतं मूल निघून गेलं तर ज्या बापानं प्राण सोडला त्या दशरथ राजाला आम्ही कसं विसरतो? माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा, तो कंस मारेल म्हणून रडणारी देवकी सगळ्यांना दिसते दादा. पण भर पावसामध्ये ढगांचा गडगडाट आहे, विजेंचा कडकडाट आहे, अशा अवस्थेमध्ये पाणी महाराज तोंडापर्यंत आलं. अशा पाण्यामध्ये बाळाला वाचवणारा तो वासुदेव कुणाला दिसत नाही. सगळ्यांना महाराज मूल वनवासाला चालले म्हणून रडणारी कौसल्या दिसते. पण महाराज राम वनवासाला निघालाय म्हणून प्राण सोडणारा दशरथ राजा कुणाला दिसत नाही. शिवरायांना घडवणारी जिजाऊ माता सगळ्यांना माहित आहे, पण त्याच्या पाठीमागे शहाजी राजांचा मोठा हात होता हे कधीच कुणाला माहिती नाही. आमचा बाप कधीच कुणाला समजला नाही. आईला नेहमी नावजलं गेलं, आईची वावा केली गेली. पण जो बाप आपला मुलगा वनवासाला चाललाय म्हणून महालामध्ये तडपतोय, कौसल्याने हात हातात घेतलाय आणि ज्याचं मरण येतं ना, तो माणूस काही पण बडबडत असतो. दशरथ राजा म्हणतोय कौसल्याला, अगं कौसल्ये, अगं भिंतीवर मला काहीतरी दिसतंय, भिंतीवर मला श्रावण बाळ दिसतोय आणि त्या श्रावण बाळांचे प्राण सोडलेले मायबाप दिसतायत. ज्या प्रकारे श्रावण बाळाला आपल्या बापाचा आई बापाचा विरह झाला, त्याप्रमाणे दशरथ राजाला सुद्धा विरह भोगावा लागला. राम महाराज महालामध्ये आला, मायबापाचं दर्शन घेतलं आणि राम निघून वनवासाला चाललेला आहे. दशरथ राजानं 6 वेळा हाक मारली, राम राम. 6 वेळा हाक मारावी आणि 6व्या वेळी आपला प्राण सोडून दिलेला आहे. कौसल्याच्या हातातून असा हात सुटला. कौसल्या मोठमोठ्यानं ओरडली. तेव्हा वशिष्ठजी तिथं आले आणि वशिष्ठजी सांगतायत, सगळ्या राण्या तिथं आहेत, मोठमोठ्यानं रडू लागल्या, ओरडू लागल्या, आमचा राजा आता उरला नाही, काय करावं? तेव्हा वशिष्ठजींनी त्यांना समजून सांगितलं, माते, या जगामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाचा शेवट हा निश्चित आहे. कोणता दिवस कधी शेवटचा असेल, कोणता क्षण कधी शेवटचा असेल, कोणता हसणं कधी शेवटचं असेल, कोणाचं जेवण कधी शेवटचं असेल, कोणाची भेट कधी शेवटची असेल, हे सांगू शकत नाही. म्हणून हा देह त्याचा आहे, कधी तो काढून घेईल या देहाचा भरोसा नाही. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, कोण दिवस येईल कैसा,
देहाचा भरोसा. कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कधी शेवटचा असेल दादा हो, सांगू शकत नाही. तुम्ही म्हणसाल महाराज माणूस आता हसत होता, चालता बोलता गेला माणूस, हसता हसता गेला माणूस, जेवणाचं ताट घेतलंय, घास हातामध्ये, पण तो घास आपल्या तोंडात जाईल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. म्हणून जीवन जगत असताना माणसं जपा, माणसं जोडा, सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहा. कधी कोणता दिवस शेवटचा असेल ना हे सांगू शकत नाही. म्हणून महाराज एखाद्याचं वाईट पाहण्यापेक्षा, आपल्या चांगल्या गोष्टीचा दुरुपयोग करण्यापेक्षा, बघा कोणत्याही गोष्टीचं कसं आहे, कोणतीही गोष्ट असू द्या किंवा वस्तू असू द्या, ती नाही वापरली की गंजते आणि जास्त वापरली की झिजून जाते. पण प्रत्येक गोष्टीचा शेवट हा निश्चित आहे. पण कोणाच्या उपयोगी न येता गंजून जाण्यापेक्षा सगळ्यांच्या उपयोगी येऊन झिजून गेलेलं चांगलं. म्हणून माणसानं देह झिजवावा चंदनापरी. चंदन महाराज झिजून जात, पण दुसऱ्याच्या आयुष्यात मात्र काय देत? सुगंध देत. असा माणसाच्या जीवनामध्ये इथं तर राहणार कोणीच नाही, सगळे जाणार आहेत. येथ नाही उरो आले अवतार, एरते पामर नाही उरो आले अवतार, एरती पामर जीव किती. सगळ्याचा शेवट निश्चित आहे, कुणी सुद्धा राहणार नाही. आयुष्यामध्ये कितीही महाराज सगळ्याचा संचय करा, प्रत्येक गोष्टीचा शेवट हा ठरलेला आहे. तुला काही हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तुला काही हिफाजत करले, तुला काही हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. करले तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. हा देहरूपी पिंजरा आहे आणि याच्यामध्ये आत्मारूपी पक्षी आहे. आणि तो पिंजरा महाराज कधी खाली होईल आणि आत्मारूपी पक्षी कधी निघून जाईल. कारण आणि आत्मा जरी गेला ना, एक लक्ष द्या इकडं, मला वाटतंय आपल्या अण्णांचा मृत्यू त्या दिवशी एकादशीच होती आणि एकादशी दिवशी मृत्यू आला. आणि नवे नवे तसं बघायला गेलं ना तर महाराज आज ज्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे, आजचा दिवस सुद्धा पुण्याचा आहे. का?
मरण आलं त्या दिवशी होती एकादशी आणि आज आहे धनतेरस, धनत्रयोदशी. बघा भाग्य बघा. या दिवशी माणूस जो काही वस्तू घेतो, धनतेरसचं महत्व काय आज बघायला गेलं ना, तर आजच्या दिवशी तुम्हाला देवाला जर काय अर्पण करायचं असेल ना, तर देवाला महाराज पानं आवडतात, पानं अर्पण करा. देवाच्या पादुका असतील ना, लक्ष्मीच्या पादुका, त्या देवापुढे अर्पण करा. आजच्या दिवशी मीठ देवाला वाहिलेलं किंवा मीठ खरेदी केलेलं चांगलं असतं. आजच्या दिवशी लक्ष्मीचा आणि गणेशाचा फोटो घरी विकत आणा. आजच्या दिवशी ते चांगलं असतं. आणि अजून एक, आजच्या दिवशी धनतेरसच्या दिवशी घरामध्ये कोणतंही भांड विकत घेतलेलं चांगलं असतं. आजच्या दिवशी घरामध्ये झाडू विकत घेतलेला चांगला असतो. आणि आजच्या दिवशी तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, त्या गोष्टीमध्ये 13 पट्टीनं काय होते, वाढ होते. आणि आजच्या दिवशी इथं अण्णांच्या श्राद्धानिमित्त तुम्हाला नामस्मरण ऐकायला मिळतंय. आणि तुमच्या नामस्मरणामध्ये किती पट्टीत वाढ होणार आहे? तुमच्या पुण्यामध्ये, पुण्याच्या संचयामध्ये आज किती पट्टीत वाढ होणार आहे? 13 पट्टीत. धनत्रयोदशी, धनतेरस, त्याचं महत्व आहे. आज आज बघायला गेलं ना, तर सण डोळ्यावर आहे. आणि आपला आजचा हा धनतेरसचा दिवस आहे. अण्णांचं मरण, महाराज वाईट वाटतं माणसाला, आपलं माणूस गेलं. पण महाराज मरणाच्या दिवसाची वेळ चांगली हवी, मरणाच्या दिवसाची स्थिती चांगली हवी. मरणाच्या ज्या वेळी महाराज वर्ष श्राद्ध आहे त्या दिवसाचं पण महाराज महत्व चांगलं हवं. आणि एवढ्या चांगल्या दिवशी मरण येत आहे, त्यांच्या आत्म्याला निश्चितच काय लागणार आहे? शांती लागणार आहे. आज बघायला गेलं तर सगळ्यांना माहित आहे दिवाळीचा सण आहे. पण दिवाळीचा सण असला ना तरी आपला व्यक्ती घरामध्ये नाही आहे. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सांगते, बघा ना, दिवाळीला महत्व का दिलंय हो? अशी का दिवाळी वेगळी आहे? कारण दिवाळीच्या दिवशी माणसं घरामध्ये काय प्रज्वलित करतात? दीप प्रज्वलित करतात. घरामध्ये सगळीकडे प्रकाश असतो. इतर वेळेस आपण लावतो का हो दिवा? इतर वेळेस लावतो आपण ज्योती? इतर वेळेस असतात आपल्या अंगणामध्ये पंथी? नसतात. तसंच महाराज आपल्या घरामध्ये अनेक दिवे असले तरी देवापुढे लावलेला दिवा आपल्याला वेगळीच प्रसन्नता देतो. सात्विक आपल्याला प्रसन्नता मिळते देवासमोर लावलेल्या दिव्याच्या प्रकाशाने. तसं आपल्या जीवनामध्ये अनेक माणसं मिळतील दादा, पण एका माणसाची जागा आणि त्याचं असणं आपल्याला ज्या प्रकारे प्रसन्नता देत होतं ना, त्याची महाराज गोष्ट वेगळीच असते. त्या व्यक्तीचं असणं वेगळं असतं. जगामध्ये माणसं महाराज तुम्हाला अनेक मिळतील. बघायला गेलं ना तर तुम्ही जीवन जगत असताना लोकांचा विचार करू नका. लोक काय म्हणतील, लोक कसं बोलतील, जगाचं कसं माहितीये का? तुम्ही कोणासोबत कितीही चांगलं वागा आणि कोणासोबत कितीही वाईट वागा. आपण कोणासोबत किती जरी चांगलं वागलो ना तरी लोकांचं आपल्याबद्दलचं मत आपण बदलू शकत नाही. ते आपल्याबद्दल वाईट विचार करतात ना तर ते मरेपर्यंत वाईटच विचार करत राहतात. कारण या जगामध्ये दृष्टीचं ऑपरेशन होतं, पण दृष्टी कोणाचं होऊ शकत नाही. लोकांचा स्वभाव कधीच बदलू शकत नाही. जग नावं ठेवायलाच आहे. जग नावं ठेवतंय म्हणून आपण जगायचं सोडायचं का? जग महाराज हसणाऱ्याला पण नावं ठेवतं आणि रडणाऱ्याला सुद्धा काय ठेवतं? नावं ठेवतं. म्हणून आजचा दिवस आपले अण्णा जरी आपल्यामध्ये नसले ना तरी आज महाराज अण्णांचा आत्मा इथं येतो. आपल्या मुलाबाळांकडे बघत असतो, आपल्या पत्नीकडे बघतो, आपल्या मुलांकडे पाहतो, आपल्या कुटुंबातील व्यक्तींकडे पाहत असतो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावी तया. आज आपल्या कुळाचं, आपल्या परिवाराचं कल्याण व्हावं याच्याकरता अण्णा सुद्धा इथून बघत असतात आणि आशीर्वाद देत असतात. आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्या श्राद्धानिमित्त इथं कीर्तन होतंय ना. एक सांगू का,
मी कायम कीर्तनामध्ये सांगत असते की माणसाला मृत्यूपर्यंत, मृत्यू तर सगळ्यांना निश्चित आहे, कुणी सुद्धा मृत्यूला चुकलेलं, पण देह जळतो, आत्मा जळत. तुम्हाला वाटतं अण्णा आपल्याला देहरूपी सोडून गेले, पण आत्म्यारूपी ते कायम आपल्या सोबत आहेत. आत्म्याला महाराज कधीच मारता येत नाही. मला सांगा पुरुष मंडळीकडे बघा, तुमचा अंगावरचा शर्ट मळलेला आहे, शर्ट फाटलेला आहे, मग तुम्ही तोच घालाल का बदलाल? बोला पटपट. साधा प्रश्न आहे. तुमच्या अंगावर शर्ट आहे, शर्ट जर मळलेला असेल, फाटलेला असेल, तर तुम्ही तास ठेवता का बदलता? बदलता ना. तसं माणसाचंही तसंच असतं. आत्मा काय करतो? देह बदलतो, पण आत्मा नवीन देह परिधान करतो, कारण आत्म्याला मरण नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. कोणत्याही शस्त्रानं ज्याला कापू शकत नाही त्याला आत्मा म्हणतात. कोणत्याही आगणीनं ज्याचं दहन होत नाही त्याला आत्मा म्हणतात. कोणत्याही पाण्यामध्ये जे बुडू शकत नाही त्याला काय म्हणतात? आत्मा म्हणतात. आम्ही अस्तका पाण्यामध्ये अर्पण केल्या, अस्तका पाण्यासोबत प्रवाहित होतात. माणूस गेल्यानंतर आत्मा आपल्यासोबत वर्षभर असतो. 3 दिवस स्मशानात राहतो, 7 दिवस पाण्याबरोबर प्रवाहित होतो, आणि महिन्याला आपण मासिक, म्हणजे त्याला म्हटलं जातं महिना आहे, ताट बसवलं जातं, त्या रुपयात आत्माला जेवण घातलं जातं. वर्षभर तर ताट तसंच राहतं, ताट तसंच चालतं, आणि आजच्या दिवशी श्राद्धाचा दिवस असतो, आजच्या दिवशी त्याची मुक्तता होते. आज महाराज आत्म्याला काय मिळणार आहे? मार्ग 2 आहेत, एक यम मार्ग आहे, एक देव मार्ग आहे. ज्यानं पाप केलं, दुसऱ्याचं वाईट बघितलं, दुसऱ्याच्या कधीच कामी आला नाही, त्याला महाराज यम मार्ग मिळतो. पण ज्यानं नेहमी सतमार्गानं चालला, दुसऱ्याचा उपयोगी आला, दुसऱ्याच्या आनंदात त्याचा आनंद पाहिला, दुसऱ्याच्या दुःखात दुःख मांडलं, अशा माणसाला देव मार्ग मिळतो. आणि एक सांगू का, ज्याच्या श्राद्धानिमित्त इथं कीर्तन होतंय ना, ज्याच्या श्राद्धानिमित्त इथं नामस्मरण होतंय, निश्चितच आमच्या अण्णांना निश्चितच देवाच्या चरणी जागा मिळणार आहे आणि त्यांना मुक्तता मिळणार आहे. हे मी कीर्तनात सांगते. ही महाराज जागा, या जागेला एवढं महत्व आहे. तुम्हाला जाता जाता सांगून जाते, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पितृंकरता मार्ग सोपा करायचा असेल, पूर्वजांकरता मार्ग सोपा करायचा असेल, तर इथं महाराज कीर्तन म्हणजे फॅशन नाही. कीर्तन ठेवायचे वर्ष श्राद्धाला, दुसरं ठेवतंय म्हणून आम्ही ठेवलं, असं आहे का? माणसाला वाटत असतं कीर्तन ठेवायचं म्हणजे दुसऱ्यानं ठेवलंय म्हणून ठेवायचं, दुसरं कीर्तन करतंय फॅशन आहे म्हणून ठेवायचं, असं अजिबात नाही. या कीर्तनाच्या माध्यमातून त्या आत्म्याकरता वैकुंठाला जाण्याचा मार्ग काय होत असतो? मोकळा होत असतो. याला मागं शास्त्र आहे, याच्या मागं कारण आहे, आम्ही समजून घेत नाही. म्हणून आजच्या दिवशी एवढा पावन दिवस आहे, दिवाळीचा दिवस आहे, दिवाळी साजरा केली जाते. उद्यापासून महाराज पहिली आंघोळ आहे, सगळ्यांना माहित आहे. मला सांगा, सगळ्यांना दिवाळीचा आनंद असतो. इकडे लक्ष द्या. आपण दिवाळी केव्हा साजरा करतो? तुम्हाला काय वाटतं, दिवाळी का साजरा करतात? बोला पटपट. तुमच्या दृष्टीनं काय आहे? आपण सण साजरा करतो ना, दिवाळी का साजरा केली जाते? तुम्हाला काय वाटतं महाराज? काय कारण आहे? काय जण म्हणतात की राम वनवासावरून माघारी आले म्हणून आम्ही काय साजरा करतो? बरोबर आहे ना? इथं बसलेल्या 99% लोकांचं हेच उत्तर असणार आहे. मला माहित आहे की राम वनवासावरून माघारी आले म्हणून आम्ही साजरा काय केली. आता प्रॅक्टिकली विचार करा. आपण रावणाला मारलं त्या दिवसाला काय म्हणतो? काय म्हणतो? आता ते पण खरं नाही बरं का. काय शास्त्र जर बघायला गेलं ना तर ते सुद्धा खरं. आणि मी काय असं सांगत नाही, याला पुरावे सुद्धा आहेत. जे पंडित ज्वाला प्रकाश म्हणून आहेत, ज्वाला प्रकाशजी, त्यांनी आपल्या बंबई छाप्यामध्ये सांगितलंय, जे रामचरित्र मानस आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते क्लिअर केलेलं आहे. कारण आपण विज्ञानाची लोक आहे, आपण खरं जाणून घेणं महत्वाचं आहे. दिवाळी साजरा केव्हा केली जाते तर राम वनवासाला गेले 14 वर्ष, बरोबर आहे.
तर आपण काय समजतो, ज्या दिवशी रावणाला मारलं त्या दिवशी आपण काय साजरा करतो, दसरा. पण विचार करा, दसरा आणि दिवाळीमध्ये किती दिवसाचं अंतर आहे? किती दिवसाचं आहे? बोला पटपट. 20 दिवसाचं तर आहेच. मग मला सांगा, भरतानं आधीच रामाकडून वचन घेतलेलं आठवा की दादा चल घरी. तर राम म्हटले मी माझ्या बापाचा शब्द मोडू शकत नाही. मी जर आत्ताच माघारी आलो तर माझ्या वडिलांचा शब्द काय ठरेल. पण भरतानं वचन घेतलं, दादा ज्या दिवशी तुझा वनवास संपेल आणि रावणाचा वध होईल त्या दिवशीच तू माघारी यायचं. मग मला सांगा, रामानं जर वचन दिलंय भरताला की रावणाचा वध झाला की मी कुठं जाणार आहे, लगेच महाराज पुष्पक विमान पाठवलं आणि लगेच राम कुठं गेले, अयोध्येला गेले. मग 20 दिवस हे कुठं होते काय? आपली समज खोटी आहे. अजिबात राम आल्यानंतर वनवासावरून राम कधीच आले. राम ज्या दिवशी रावणाला मारलं त्या दिवशीच माघारी आले वनवासावरून रामप्रभू. मग खरं कारण ऐका महिला मंडळ, आपल्या घरामध्ये दिवाळी साजरा होते ना, ज्यावेळी महाराज समुद्र मंथन झालं. काय झालं? समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनातून लक्ष्मी बाहेर पडली. काय पडली? विचार करा, जर रामप्रभू जर वनवासावरून माघारी आले असते, दिवाळी जर साजरा केली असती तर मूर्ती कोणाची पूजली असते? आपण महाराज दिवाळीला कोणाचे फोटो पुजतो, कुणाचं पूजन करतो? लक्ष्मीचं करतो. आणि लक्ष्मी सोबत गणेशाचं. कोण असतं लक्ष्मी सोबत? मग विचार करा, त्या समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनातून काय बाहेर पडली? लक्ष्मी बाहेर पडली. आणि लक्ष्मी ती मुलगी आहे समुद्राची, मुलगी आहे समुद्राची. आणि त्याच दिवशी तिचा विवाह झाला नारायणाशी. कुणाशी झाला? नारायणाशी विवाह झाला. आणि त्यानंतर त्या दिवसाला, ज्या दिवशी नारायणासोबत विवाह झाला आणि लक्ष्मी नारायणाचं लग्न झालं, त्या दिवसाला आपण आनंदाची दिवाळी म्हणून साजरा करतो. हे खरं कारण आहे. या दिवशी लक्ष्मी महाराज उत्पन्न झाली, त्या समुद्र मंथनातून बाहेर आली आणि लक्ष्मी सोबत गणेशाला का पूजलं जातं याचं एकमेव कारण आहे, गणेश हा देवता कशाचा आहे? ज्ञान बुद्धीचा. रिद्धी सिद्धी भक्ती, ज्याच्याकडे ज्ञान भरपूर आहे, बुद्धी भरपूर आहे, हे प्रतीक गणेशाच्या मूर्तीचं हे बुद्धीच आहे. आणि याच्यातून एकच संदेश द्यायचा आहे की जिथं बुद्धी असेल तिथं धन, जिथं बुद्धी असेल तिथं धनलक्ष्मी येणार आहे. म्हणून या दिवाळीमध्ये जर तुम्हाला काय करायचं असेल ना, तर महाराज पूजा करायची असेल तर धनाची करा. कोणत्या धनाची? आपल्या घरातील जे लक्ष्मी नावाचं धन आहे ना, गृहलक्ष्मीची पूजा करा. पूजा करायची तर गृहलक्ष्मीची पूजा करा. महाराज प्रकाश यशाचा वाढवा. ऐका, पूजा गृहलक्ष्मीची करा, प्रकाश यशाचा वाढवा. कीर्तीच्या स्नानानं अभंग स्नान करा, समृद्धीचा पाडवा वाढवा. आणि महाराज प्रेमाची भाऊबीज साजरा करा. आणि अशा प्रकारे दिवाळी साजरा करा. बस, कोणती गोष्टीची तुम्हाला गरज नाही. फक्त आपण जे साजरा करतोय त्याचं खरं कारण काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. भाऊबीज पण का साजरा केली जाते? ज्या दिवशी महाराज यम आपल्या कधीच बहिणीला भेटायला जात नव्हता. यमाच्या बहिणीचं नाव यमुना. यमाच्या बहिणीचं नाव यमुना. यम आपल्या यमुना नावाच्या बहिणीला कधीच भेटायला जात नव्हता. एक दिवशी बहिणीनं हट्ट धरला की तुला यावं लागेल. भाऊबीजीचं महत्व काय? मग ज्या दिवशी महाराज यम आपल्या बहिणीला यमुनाला भेटायला गेला, बहिणीनं त्यांना तिलक केला, आरती ओवाळली, त्यावेळी यमानं असा आशीर्वाद दिला की जो कोणी भाऊबीजी त्या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी जाईल, बहिणीकडून तिलक लावून घेईल, बहीण त्याला ओवाळेल, त्या भावाचं आयुष्य वाढत राहील आणि त्याला कधीच आपत्कालीन मृत्यू येणार नाही.
त्याचं आयुष्य वाढावं याच्याकरता महाराज यमानं आशीर्वाद दिलाय. हे महत्व आहे भाऊबीजेचं. म्हणून आपल्या सणाचा आपण साजरा करतोय, पण तो का साजरा करायचा हे जाणून घ्या. म्हणून आजच्या दिवशी आमच्या अण्णांचं श्राद्ध होतंय. अजिबात वाईट वाटून घेऊ नका. मला माहित आहे, मी कीर्तनामध्ये सांगते की जायचं सगळ्यांनाच आहे, मरण निश्चित आहे, पण मला सुद्धा रडायला येतं. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीच आम्ही पाहिलंय, आम्ही लहानाचं मोठं झालो, त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो. मी जरी तिथं गेली ना तर मला म्हणणार पहिलं खा खा. कधीही मी घरी जाऊ द्या, आमची मावशी असू द्या, आमच्या वहिनी असू द्यात, बाबा असू द्यात, नेहमी म्हणणार खायला बसवणार खा. आपल्या मुलाला कोण पण प्रेम करतो, पण ज्यांच्या मनामध्ये नेहमी दुसऱ्याबद्दल प्रेम आहे, दुसऱ्याबद्दल आपलेपणा आहे, कष्ट करण्याची भावना आहे, उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाचं जाणं कसं असावं, मरावं पण कीर्तिरूपी उरावं. म्हणून महाराज बापाच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण होते. 10 मिनिटं तुमचे घेणारे बरं का, इकडे लक्ष द्या. ज्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे, आपले कैलासवासी वैकुंठवासी पांडुरंग राजाराम कर्वे, सगळ्यांचे लाडके अण्णा, त्यांच्या जाण्यानं महाराज कोणतीच जागा भरून निघू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही, पण माणूस गेल्यानंतर माणसांनी त्याला किती वर्ष लक्षात ठेवला याला फार किंमत आहे बरं का. माणूस जगला किती वर्ष याच्यापेक्षा मी माणूस म्हणून कसा जगलो याला फार किंमत आहे. म्हणून बापाचं प्रेम महाराज कधीच व्यक्त होणार नाही. मी कीर्तनामध्ये किती जरी तुम्हाला सांगितलं ना तर दादा मला आजोबा तुमचा बाप सांगता येणार नाही, मला महाराज तुमचा बाप सांगता येणार, मला तुमचा आई बाप सांगता येणार नाही महाराज, मला तुमचा बाप सांगता येणार. मी सांगू शकते फक्त माझा बाप. कारण प्रत्येक मुलीसाठी आपला बाप हा महाराज, बापासाठी आपली मुलगी ही राजकुमारी पेक्षा कमी. मुलगा असू द्या महाराज. एक सुंदर प्रसंग आठवला, दिवाळीचा सण तोंडावर आहे. दिवाळीचा सण आला ना, प्रत्येकाचा बाप सांगते. दिवाळीचा जर सण आला ना, बापाच्या खिशामध्ये पैसा नसू द्यात, पण मुलांना अपेक्षा असते की मला दिवाळीच्या सणाला काय पाहिजे, नवीन कपडे पाहिजेत, फटाकडे पाहिजेत, आनंदाचं वातावरण असतं. बाप म्हणतो बाळांना काळजी करू नका, चला दुकानामध्ये कपडे घ्यायला गेलो ना, सगळ्यात जास्त जीव महाराज बापाचा आपल्या लेकीवर असतो. बापाला वाटतं पोरग आगाव आहे, खोडकरपणा करतय. पोरग म्हणलं ना बाबा मला हा 2000चा शर्ट घ्यायचा आहे, तर बाप म्हणतो तुला कशाला रे 2000चा शर्ट, 1000चा घे. पण महाराज पोरगी कधीच म्हणत नाही बाबा मला 4000चे ड्रेस घ्यायचा आहे. पोरगी म्हणते बाबा मला 1000चा ड्रेस घ्या. पण बाप महाराज म्हणतो अगं 1000चा ड्रेस घेऊन काय करणार आहे, तुला 3000चा ड्रेस घे. नाही नाही 3000चा काही 4000चा ड्रेस घे, तुला छान दिसल. आपल्या सहचारिणीला, आपल्या जीवनसाथीला सुद्धा साडी घेतो. आपल्या मुलीला साडी घेणार, मुलाला कपडे घेणार, मुलीला ड्रेस घेणार, पण स्वतः करता मात्र कोणतीच गोष्ट दुकानातून घेऊन येणार नाही. घरी आल्यावर म्हटलं ना बाबा तुम्हाला कडे आणले कपडे, काय गरज आहे मला, हा माझ्या अंगावरचा शर्ट आहे ना चांगलाच आहे ना, ही माझी पॅन्ट चांगलीच आहे, कुठं मी याला जास्त दिवस घातले. सगळ्यांना महाराज नव्या कपड्यात पाहतो
पण स्वतः मात्र जुन्या कपड्यातच राहतो. त्याला काय म्हणायचं? बाप म्हणायचं. आम्ही आमच्या बापाला शेतामध्ये राबताना पाहिलं, आम्ही आमच्या बापाला संसाराचा गाडा ओढताना पाहिलं, आम्ही आमच्या बापाला दुःखामध्ये हसताना पाहिलं. दुःखामध्ये सुद्धा कधी त्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही. आमचा बाप नेहमी महाराज, आपण जर देवासमोर दिवा लावला ना तर सगळ्यांना प्रकाश देणारी ज्योत दिसते, पण महाराज च्या ज्योतीला प्रकाशित करण्याकरता तापणारी समई मात्र कधीच कुणाला दिसत नाही. तो तापणारा दिवा मात्र बाप असतो. हात लावला की चटका बसतो, पण तरी सुद्धा आम्हाला तो बाप एवढा त्रास सोसत असतो हे कधीच जाणवलं नाही. काय केलं आमच्या बापानं आमच्यासाठी? झेजो झेजो संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हसू जरी कना वाकला, घडीभर तू थांबना ऐक त्याची हाकर, लय अवघड हायर गड्या उमगाया बापर, लय अवघड हायर गड्या उमगाया बापर. हे असतं महाराज बापाचं प्रेम. आयुष्यभर कष्ट करत राहिला, आयुष्यभर संसाराकरता जळत राहिला. बाप माझा स्वाभिमानी बाळा, लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची ख्याती, त्याची पहाडाची ख्याती, हृदय गुलाब, त्याच्या कष्टाच्या घामाला आहे मोत्याचा सुवाद. आमचा बाप आमच्यासाठी काय आहे? बाप काय असतो? ज्या ज्या वेळी महाराज आमच्या परिवारावर संकट येतं त्यावेळी संघर्षानं परिवाराला सामोरी जाणारा, संकटाला सामोरी जाणारे आमचा बाप असतो. ज्याप्रमाणे तलवार महाराज संकटाशी सामना करते आणि ढाल आम्हाला पाठीशी ठेवते ना, तसा आमचा बाप तलवारीप्रमाणे संकटाशी सामना करतो आणि ढालीप्रमाणे आम्हाला पाठीशी ठेवतो आणि प्रत्येक संकटाला सामोरी जातो. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, तो जागतो म्हणून घर झोपते खुशाल, तो जागतो म्हणून घर झोपते खुशाल. आमचा बाप कसा आहे? आमचा बाप घराचा पाया आहे आणि आमची आई कळस आहे त्यावरती. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावरी, बाप घराचा तो पाया, आई कळस जेव्हा झुजतो ना पाया तेव्हा कोसळते घर, जेव्हा दिसतो ना पाया तेव्हा कोसळते घर. आमच्या बापानं काय केलं? स्वतः मात्र खड्ड्यामध्ये स्वतःला बुडवून घेतलं, आपले पाय भक्कम केले आणि आमच्या आईला कळसावर नेऊन ठेवलं. आमचा बाप कधी रडून दाखवलं नाही, कधी दुःख व्यक्त करून दाखवलं नाही. आमचा बाप म्हणजे कसा आहे माहितीये का? ज्याप्रमाणे पाण्यातला मासा आहे, पाण्यातला मासा रडला ना तरी त्याच्या डोळ्यात ते अश्रू कधी दिसत नाही. बाप पाण्यातला मासा, बाप पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला पाणी तुम्हा दिसल तो कसा. बाप पाण्यातला मासा,
बाप माझा स्वाभिमानी बाळा, लाजाळूची संवेदना. बाप माझा लाजाळू. महाराज लाजाळू प्रमाणे ज्याच्यामध्ये सुद्धा संवेदना आहेत, पण स्वतःला महाराज कधीच रडून दाखवलं नाही, असा आमचा बाप आहे. म्हणून आज आमचा बाप आमच्यातून गेलेला आहे. महाराज त्या पत्नीला विचारा, जिचा नवरा तिला सोडून गेलाय ना, तिला विचारा त्या नवऱ्याची किंमत काय. महाराज त्या मुलीला विचारा, जिचा बाप तिला सोडून गेलाय ना, तिला विचारा बापाची किंमत काय. महाराज आमचा भैया आहे ना, लहानपणापासून कधीच त्याच्यावर कोणती जबाबदारी आली नाही, पण अचानक त्याच्यावर जबाबदारीचा बांध फुटलेला आहे. त्या पोराला विचारा, दादा आपल्या बापाच्या गेल्याचं दुःख काय. आमचे अण्णा आहेत ना, त्यांच्या भावाला विचारा, आपल्या लहान भावाच्या जाण्याचं दुःख काय असतं. मोठे भाऊ असतील, आपला छोटा लहान भाऊ जावा, ते आपल्या भावाच्या जाण्याचं दुःख काय. आपल्या महाराज दिराच्या जाण्याचं दुःख काय, त्या भाऊजाला विचारा. त्या सुनाला विचारा, महाराज आपला सासरा जो आपल्या बापाप्रमाणे आपल्या पाठीशी उभा आहे, आज आपल्या घरामध्ये नाही, त्याचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नाही. त्या सुनाला विचारा, सासऱ्याच्या जाण्याचं दुःख काय. ते नातवंडांना विचारा, जे लहानपणापासून आपल्या आजी आजोबांच्या लाडाचे महाराज लाडा प्रेमात वाढलेले, आज आपला आजोबा घरी नाही, त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळत नाही, त्याचं जाणं काय असतं. आम्ही लहानपणापासून पाहिलं महाराज, कधी सुद्धा दोघं वेगळे दिसले नाहीत. आमची मावशी आणि बाबा नेहमी सोबतच दिसणार. पण महाराज ते म्हणतात ना, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत घडलं सार, माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आज महाराज ज्या पत्नीने आयुष्यभर सुखदुःखात साथ दिली, संसाराचा गाडा ओढला, आज एक चाक तुटून गेलंय. महाराज त्या आईला विचारा, दोन मुलांना कसं सावरायचं, आपल्या सुनेला कसं सावरायचं, आपल्या नातवंडांना कसं पाहायचं. आयुष्य मात्र आपल्या नातवंडाकडे बघून महाराज ती जगत असते. पण नवरा गेल्यानंतर महाराज स्त्रीला विचारा, नवऱ्याची किंमत काय असते. म्हणून महाराज आपली जवळची माणसं जर आपल्याला सोडून गेली ना, मी कायम कीर्तनात सांगत असते, जोपर्यंत आपली माणसं आपल्या सोबत आहेत ना, तोपर्यंत त्यांच्या सोबत नीट बोला, त्यांच्या सोबत प्रेमानं वागा, त्यांच्यासाठी महाराज रडा, त्यांच्यासाठी हसा. आणि आपले मायबाप जिवंत आहेत ना, जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना मिठी मारा, त्यांना आपल्या हृदयाशी करवळा. मायबाप गेल्यानंतर त्यांचा फोटो हृदयाशी धरून रडून काय उपयोग नाही दादा. मायबाप जोपर्यंत जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांच्यासोबत रडता आलं पाहिजे, त्यांच्यासोबत हसता आलं पाहिजे, त्यांना जेवू घालता आलं पाहिजे, त्यांची विचारपूस केली पाहिजे. मायबाप गेल्यानंतर त्यांच्यासाठी रडलं काय आणि डोकं आपटून घेतलं काय. महाराज परत मायबाप परत येणार नाहीत. म्हणून महाराज सांगतात, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. म्हणून याच्यापासून जर चुकायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचं जीवन सुखमय बनावं, तर तुम्ही काय करा, अभंगाचं दुसरं छंद व्रत करा व्रत
एकादशी भरा अमृताच्या राशी. म्हणून जाता जाता सांगून जाते, इकडे लक्ष द्या. 5च मिनिटं सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय. फुलं वाटायचे चालले तोपर्यंत जाता जाता एक सांगून जाते की माणसानं अमृताच्या राशीचा जर तुम्हाला संचय करायचा असेल ना, तर जीवनामध्ये सतमार्ग धरणं महत्वाचं आहे. आपला मार्ग कोणताही असू द्या. आता बघायला गेलं ना तर महाराज सगळ्यांना माहित आहे, ज्यावेळी गुरुत्व आकर्षणाचा शोध लागला, बरोबर आहे, गुरुत्व आकर्षणाचा शोध लागला, तो शोध लावला कोणी? न्यूटनने, बरोबर आहे. त्याला काय वाटलं की वरून ऍपल खाली पडतंय, म्हणून त्यानं शोध कशाचा लावला? गुरुत्व आकर्षणाचा. पण महाराज आपल्या जीवनामध्ये माणसं एवढ्या खालच्या थरेला जातात, एवढं वाईट काम करतात. आज बघायला गेलं तर नको त्या ठिकाणी महाराज वेगवेगळ्या गावात बघा, राज्यात बघा, जिल्ह्यात बघा, देशात बघा, वेगवेगळ्या ठिकाणी महाराज स्त्रियांवर अन्याय होतात, अत्याचार होतात. जर ठिकठिकाणी बघायला गेलं तर माणूस राहिला नाही. वेगवेगळे महाराज वाईट भावना, माणसाची वृत्ती वाईट झाली. त्या काळी न्यूटनने महाराज शोध लावला गुरुत्व आकर्षणाचा. माणसं एवढ्या सफरचंद खाली पडलं म्हणून शोध लागला. माणूस एवढ्या खालच्या थरेला जातो, माणुसकीचा शोध कधी लागेल? हा प्रश्न मला पडलाय. माणुसकी कधी जागी होईल? आज महाराज माणूस माणसात राहिला नाही. आज भाऊ भावाचा नाही, आज नवरा बायकोचा नाही, आज महाराज बहीण भावाची नाही, आज सासू सुनाची नाही. मग माणुसकीचा शोध कधी लागेल? माणसामध्ये चांगली भावना कधी निर्माण होईल? आज बघायला गेलं ना तर महाराज इथं बोलू नाही, पण तोंडाला आलंय म्हणून बोलते. आता सगळ्यांना माहित आहे की इलेक्शन जवळ आलंय, निवडणुका आहेत. कोण कोणत्या पार्टीचा असू द्या, कोण कोणाला मत देणार, कोण कोणाला मत देणार. इलेक्शनच्या वेळेस महाराज भाऊ सुद्धा भावाचा काय होतो? वैरी होतो. एक गोष्ट सांगते, कोण कुणाच्याही पार्टीचा असू द्या, कोण कुणालाही मत करू द्यात, कोण कोणासोबतही फिरू द्यात, या निवडणुकीमध्ये, या इलेक्शन मध्ये कोण कोणत्याही पार्टीत असू द्या, पण महाराज ते झाल्यानंतर आपल्याला माणूस म्हणून एकत्र येता आलं पाहिजे. माणूस म्हणून एकत्र या. जातीवाद, मतभेद, निवडणुकीचा विरोध हे बाजूला ठेवा आणि महाराज माणूस म्हणून काय करा? एकत्र या. आम्हाला माणुसकीची किंमत कळाली पाहिजे. म्हणून मार्ग धरायचा असेल ना तर महाराज सांगतात की अमृताच्या राशी तर भरतीलच, पण अजून जर तुम्हाला ह्या जन्म मरणाचा फेरा जर चुकवायचा असेल, लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा, एवढी पडशी संदेह कुरा, ओळसा थोर माया जा. या 84 लक्ष फेऱ्यातून जर चुकायचं असेल तर काय करा? अभंगाचं 3रं चरण. मार्ग
पंढरीचा फेरा चुकवा 84चा व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी. मार्ग धरायचा आहे ना तर महाराज सोप्या भाषेत सांगतात की पंढरीचा मार्ग धरा म्हणजे काय की महाराज तुम्हाला पंढरीला जा असं म्हणत नाहीत. पंढरीचा मार्ग धरा म्हणजे सतमार्ग धरा. चांगलं वागा, चांगलं राहा. कारण कोणी आपल्या सोबत कसं बोलावं, कसं वागावं हे आपण ठरवू शकत नाही. पण कोणाच्या बोलण्याचा, वागण्याचा आपल्यावर किती परिणाम करून घ्यायचा आहे हे मात्र आपण ठरवू शकतो. कारण माणसाच्या जीवनामध्ये समाधान असा हा एक दागिना आहे की तो माणूस आयुष्यभर मिरवू शकतो. आणि समाधान असेल ना आणि समाधानाच्या दागिन्याची चमक ही कधीच कमी होत नाही. फक्त माणसाच्या मनामध्ये काय असायला पाहिजे? समाधान जे आहे ना. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. समाधान माना. जे देवाने दिले माझ्यासाठी पुष्कळ आहे आणि जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणून जगा. म्हणून महाराज म्हणतात की आम्ही सुद्धा धंदा केला. प्रत्येक जीव जन्माला येतो, व्यापार करतो, धंदा करतो. आम्ही सुद्धा धंदा केला कशाचा? भगवंताच्या नामस्मरणाचा. आणि त्याचा आम्हाला काय फायदा झाला? अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने केला धंदा तुका
सापडला. धंदा केल्यानंतर महाराज म्हणतात हे सगळं का सांगितलं? व्रत करा एकादशी, भरा अमृताच्या राशी, मार्ग धरा पंढरीचा, चुकवा फेरा 84चा. आणि एवढं सगळं कशा करता करा, कारण कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा विठोबा